सिंदूर. गणपतीच्या देवळात गेलात तर तेथील मूर्ती सेंद्रिय रंगाची दिसते. कारण आहे माहीत. सिंदूरपूर नगरी नरांतक राजा राज्य करीत होता. तो दुष्ट राक्षस होता. सर्वांना त्रास देई, सर्वांना छळी. प्रजा वैतागली होती. गणपतीनं सिंदूरपूरवर स्वारी केली. बरोबर खूप सैन्य घेतलं. नरांतकाचं व त्याचं युद्ध झालं. दोघांचा जोर वाढत होता. राक्षस पुढे घुसत होते. गणपती सर्वांना मागे खेचित होते. गणपतीने आपलं धनुष्य सरसावलं. तीक्ष्ण बाण जोडला. नरांतकाच्या छातीत तो सपकन घुसला आणि पाठीतून बाहेर पडला. नरांतक जमिनीवर कोसळला, मरून गेला. त्याचे सैनिक घाबरून गेले, बराबर पळून गेले. या लढाईत गणपतीला जय मिळाला. सिंदूरपूरच्या नरांतकाचा नाश झाला. आईचा आशीर्वाद पडला. पुढेही त्याला दरवेळी जय मिळत असेच. गणपतीच्या गणांनी गणपतीच्या अंगाला सिंदूर लावला. त्याचा जय जयकार केला. सर्वांना आनंद वाटला. श्री शंकरांनी गणपतीला अनेक भूषणे दिली. कपाळावर चंद्र ठेवला. या गणपतीचं सर्वांनी कौतुक केलं. पार्वतीनं मुलाची पाठ थोपटली. गणपतीला सर्व देवांनी मान दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीला सिंहासनावर बसवलं. देव, गंधर्व, ऋषीमुनी या सर्वांनी गणपतीचा सत्कार केला. एका ऋषींनी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला. गंधर्वांनी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला. देवांनी त्याच्या मस्तकी दुर्वाच्या 21 जोड्या वाहिल्या. कुबेराने गणपतीच्या मस्तकी रत्नांचा मुकुट चढविला. तेव्हापासूनच दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघर गणपती बसू लागले. या दिवसाला म्हणतात गणेश चतुर्थी.